तर आजकाल तुम्ही YouTubeवरती ऑनलाईन इन्कम जनरेट कशी करायची याबद्दल सर्च करत असताना कंटेंट कशा ठिकाणी कंटेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, Instagram इन्फ्लुएन्सर, YouTube इन्फ्लुएन्सर अशी नावे ऐकली असतील बरेच. आज मी त्या स्किलबद्दलच बोलणार आहे. इन्फ्लुएन्सर इन्कम किती जनरेट करतो, कंटेंट क्रिएटर कोण असतो. तर आपल्यापैकी बऱ्याच लेडीज फ्रेंड्सना बाहेर जाऊन जॉब करणं पॉसिबल नसते. तर पूर्वीच्या काळात ऑनलाईन इन्कम जनरेट करण्याचे मार्ग थोडेसे कमी होते. डिग्री घ्यायची आणि जॉब फाइंड करून इंटरव्ह्यू देऊन हीच प्रोसेस असायची. तर त्या कोरोनाच्या अगोदर वर्क फ्रॉम होम पण नव्हतं. त्यामुळे जॉब हा एकच ऑप्शन असायचा, जॉब, बिझनेस. ऑनलाईन इन्कम जनरेशनचे मार्ग त्यावेळेस एवढे नव्हते. तर कोरोनाच्या काळापासून वर्क फ्रॉम होम चालू झालं आहे आणि ज्यांना वर्क फ्रॉम होम पर्टिक्युलर जॉब असा करायचा नाही, ते ऑनलाईन इन्कम जनरेट कसं करायचं याबद्दल सर्चिंग चालू असतं त्यांचा. तर त्यामध्ये फ्रीलान्सिंग, ॲफिलिएट मार्केटिंग असे बरेच ऑप्शन्स आहेत. यूट्यूब असे बरेच ऑप्शन्स आहेत. तर यापैकीच एक ऑप्शन YouTubeवरती सर्चिंग करत असताना तुम्हाला दिसत असेल, इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर असे ऑप्शन दिसत असतील. तर हे म्हणजे नक्की कोण? हे दोन्ही एकच आहे की यामध्ये काही डिफरन्स आहे, ते आज आपण बघणार आहोत. एकदा YouTubeवरती सर्च केलं तर मला मराठीमध्ये हा असा डिफरन्सवाला व्हिडिओ कुठे सापडला नाही. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कंटेंट क्रिएटर अँड इन्फ्लुएन्सर? तर कंटेंट क्रिएटर ते लोक असतात जे कंटेंट डेव्हलप करून ऑनलाईन इन्कम जनरेट करतात. तर यामध्ये फॉर्मॅट मॅटर करत नाही. यामध्ये टेक्स्ट असो, ऑडिओ, व्हिडिओ कोणताही कंटेंट ते जनरेट करत असतात. त्यांचे फॉलोअर्स किती आहेत हे मॅटर करत नाही त्यामध्ये. त्यांचा मेन फोकस हाय क्वालिटी कंटेंट ब्रँडसाठी क्रिएट करणे हाच असतो. तर आता इन्फ्लुएन्सर म्हणजे नक्की काय हे बघूयात. तर इन्फ्लुएन्सर म्हणजे त्यांनी त्यांचा टिपिकली ब्रँड असोसिएट केलेला असतो. तर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ डिफरन्सिएशन इज इन्फ्लुएन्सर्स टिपिकली फॉलोअर्सवरती डिपेंड असतात. एखाद्या बिझनेस ओनरची ॲडची रीच इन्फ्लुएन्सरच्या फॉलोअर्सवरती डिपेंड असते. कंटेंट कोणत्या पण फॉर्मॅटमध्ये असो किंवा कसा पण असो, फॉलोअर्स जेवढे जास्त असतील तेवढी रीच जास्त मिळते त्या ॲडमधून. तर थोडक्यात इन्फ्लुएन्सर कंटेंट क्रिएटर असू शकतो, पण कंटेंट क्रिएटर इन्फ्लुएन्सर नसतो. हाच डिफरन्स होता. होप सो तुम्हाला कन्फ्युजन तुमचं दूर झालं असेल. तुम्हाला काय बनण्याची आवड आहे, इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर, हे नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्यू. आणि जर व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.